मोठा प्रॉब्लेम झाला ना, असं नको व्हायला होतं. मला इतकं वाईट वाटतंय ना, इतक्या मेहनतीनं बनवलेलं आणि तुम्हाला सगळ्यांना मी ऑलरेडी याच्यामध्ये पण सांगून ठेवलेलं. हॅलो नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आमच्याकडे ना काकू वगैरे तर सगळं क्लीन करतच असतात, पण कधी कधी असं असतं ना की आपणच आपल्याचं जे स्वतःचं घर आहे ते आपल्या एकदा स्वतःच्या हाताने चेक करून घ्यावं, साफ करून घ्यावं, असं माझं तरी असं आहे. जरी बाया असल्या ना तरी मला कधी कधी असं होतं की आपण एकदा आपल्या हाताने ना सगळं छान क्लीन करून घ्यावं. तर म्हणून ना मी काय केलं, आजचा जो दिवस आहे ना बहुतेक सगळं क्लिनिंगसाठीच ठेवलेलं. तर मी ना आज वॉशरूम क्लिनिंगचं हातात घेतलेलं आणि बेसिंग वगैरे क्लीन करून घेतलं. आणि माझं कसं आहे की मी बेसिंगला जे आहे ते टाकते, तर मला सर्फ एक्सेल पण टाकायला खूप आवडतं, कारण त्याने जेवढा छान फेस होतो ना तेवढं मला अजून छान फील होतं. माहीत नाही काय ते. आणि मग मी ना ते सगळं छान क्लीन करून घेतो आणि तुम्ही बघू शकता इतकं क्लीन झालं ना की आपल्याच मला अगदी फ्रेश वाटतं. बेसिंग वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि मग मी ना कमोड क्लीन करायला घेतलं. तर कमोड वगैरेमध्ये ना मी आधी थोडा वेळ ना क्लीनर टाकून ठेवलेलं, म्हणजे ना छान क्लीन होतं. आणि त्याच्यामध्ये पण मी सोप, फ्लोअर क्लीनर वगैरे सगळंच टाकून दिलं. आणि मग आहे ना छान क्लीन केलं ना की मस्त क्लीन वाटतं ना, आपल्याला अजूनच छान वाटतं. मी आज डिसाईड केलं होतं, कारण आहे ना घरामध्ये जे 2 वॉशरूम आहे, एक मास्टर बेडरूमचं आणि एक हे कॉमन. तर नॉर्मली हे जे वॉशरूम आहे ह्याच वॉशरूममध्ये ना जे की आम्ही यूज करतो, मी, वरुण आणि बेबी, आणि बेबीची अंघोळ वगैरे सगळी ह्याच वॉशरूममध्ये होते. त्याच्यामुळे ना तेवढं क्लीन ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जरी बेबी नव्हता ना त्याच्या आधी पण आहे ना, मी संडेचं माझं ऑफिस असलं ना की संडेला एक दिवस सुट्टी असायची, तर माझं 3-3:30पर्यंत हीच कामे चालायची. जरी बायको करून गेलं ना तर एक असतं की आपण जेव्हा स्वतः काही करत नाही ना ती घराला शोभा येत नाही असं म्हणतो. तर मी ना जे नळ आहेत इथे तुम्ही बघू शकता, टॅप वगैरे ना ह्यांनाही छानपैकी ना आज घासून घेतलं, कारण त्याच्यामध्ये सगळे ड्रॉप्स पडतात. आपण आंघोळ वगैरे करतो, गरम पाणी शॉवर वगैरे यूज करतो, तर साबणाचे वगैरे टाकणं ते वाळून ना खराब होतं. आणि मग कधीतरी असं छान महिन्यातून 2 महिन्यातून वगैरे असं क्लीन ठेवलं, सगळं नळ वगैरे डीप क्लिनिंग म्हणतो आपण त्याला, ते केलं की ना घर पण अगदी स्वच्छ राहतं, वॉशरूम वगैरे. म्हणजे आपण कधीही जरी वॉशरूममध्ये आलं तर आपल्याला असं यायची म्हणजे सारखी इच्छा व्हायला पाहिजे, म्हणजे मिररमध्ये बघायला किंवा असं मला वाटतं. म्हणून मग मी ना आज हे सगळं क्लीन करायला घेतलं. नळ वगैरे सगळे क्लीन करून झाल्यानंतर ना मग फ्लोअर वगैरे क्लीन करायला घेतलं, म्हणजे वॉल वगैरे, कारण वॉलवरती पण आहे ना बरेचसे डाग पडलेले असतात. आणि मग आहे ना ते चिकट होत जातं, मग त्याच्यामुळे तेही छानपैकी क्लीन करून घेतलं. आज मला माहीत नाही कुठून असा हा उत्साह आलेला, पण मला हा कधी असा. आणि माझा अजून एक असा आहे, जर घरी गेस्ट आलेले असतील, म्हणजे कोणी पण असो, तर ते जेव्हा जातात ना तेव्हा मला सगळं परत एकदा ना छान सगळं क्लीन करून घ्यायची सवय आहे. आणि येण्याच्या आधी आणि जाण्याच्या आधी ही पण माझी एक सवय आहे. तर ही माझ्या मताने चांगलीच सवय आहे असं मला वाटतं. इथे ना हा जो फ्लोअर आहे इथं आपण सोप ठेवतो किंवा बॉडी वॉश वगैरे ठेवतो, काकू त्यांचं फ्लोअर क्लीनर वगैरे ठेवतात. तर ते साचून ना बरेचसे वेळेस ना साबणाचे वगैरे डाग वगैरे पडतात. तेही मग तो फ्लोअर पण छान वरचा आहे तोही क्लीन करून घेतला. मला भीती पण वाटत होती, वरती गिझर आहे आणि गिझर चालू होतं, म्हणून मी पाणी थोडंसं कमीच मारलं आणि खूप वरती जाऊन ह्याची पण काळजी घेतली, कारण गरम पाण्याने छान मला ना वॉशरूम क्लीन करायला आवडतं, मस्त निरमा, साबण वगैरे सगळी क्लीनर्स वगैरे टाकून. तर मी ते भिंती वगैरे पण ट्राय करत होते की त्या जेवढा हात पुरेल ना तेवढ्या घ्यायच्या. आणि 3-4 महिन्यामधून ना अर्बनवरनं मग मी डीप क्लिनिंग बाथरूम जे आहे ते करून घेत असते. आणि ते लोकं छान करून देतात, म्हणजे बघायचीच गरज नसते, त्यांच्याकडे त्यांचे क्लीनर्स वगैरे असतात आणि 1.5 तास लागतो त्यांना पण क्लीन करायला, आणि मग ते छान क्लीन करून देतात. सो 3-4 महिन्यामधून मी बोलवत असते. आणि हमखास दिवाळीमध्ये ना त्यांना तर बोलवते, कारण दिवाळीमध्ये सगळंच घर क्लीन करून घेते. पण अर्बनवरनं बाथरूम क्लिनिंग, गॅलरी क्लिनिंग ह्याच्यासाठी तर ते मी नक्की बोलवत असते. तर इथे माझ्या ना जी स्लाईड विंडो आहे, ती स्लाईड विंडोमध्ये पण अशी थोडीशी ना जाळे वगैरे झालेले, तर ते मी क्लीन करून घेताना सगळीकडनं परत छान पाणी
आणि मग सगळं छान व्हायचं. ओटा वगैरे क्लीन झाल्यानंतर ना मग जेवढ्या वस्तू तिथं ठेवतात ना त्या मी तिथे ठेवून दिल्या जागचं. कारण काकूंच्याही वस्तू तिथेच असतात, म्हणजे फ्लोअर क्लीनर वगैरे त्यांना त्याच्या वेळ लागतं. आणि मग बेसिंग जवळचं एरिया राहिला होता तो पण क्लीन करून घेतला, तोही क्लीन करून घेतला. आणि म्हटलं चला आज हे सगळं करूनच टाकलं. कारण बॉडी वॉश आपला हँडवॉश वगैरे इथे असतो आणि इथे बरेचसे ना बऱ्याच बेबीला हँडवॉश करायची वेळेस किंवा माझे हँडवॉश म्हणजे आम्ही जे कोणी वापरत असेल त्यासाठी ना मग ड्रॉप्स वगैरे पडताना चिकट होऊन जातं. आणि इकडे ना मग मी पूर्ण भिंतीला म्हणजे जिथं जिथं जेवढा माझा हात पुरेल ना तेवढं खाली साबण वगैरे टाकून भिंतीला साबण टाकून ना पाण्यामध्येच आणि त्या झाडूने ना छान असं सगळं क्लीन करून घ्यायचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणजे अशी चकचक मी काय केलं, ह्या वॉशरूममध्ये ह्या 3 बकेट ठेवते. या वॉशरूममध्ये 3 बकेट ठेवते. जी रेड कलरची आहे ती आमच्या सगळ्यांची कॉमन कपड्यांची, आणि जी ऑरेंज कलरची आहे ती अंघोळीसाठी ठेवते, आणि जी ग्रीनिश कलरची आहे ती बेबीचे फक्त कपडे असतात त्याच्यामध्ये. म्हणजे कोणाचे कपडे असे एकत्र नग वगैरे नाही ठेवत. मग आहे ना त्या बकेट पण आहे ना मी घासून घेतल्या, कारण गरम पाण्यानं म्हटलं आता चालूच आहेच क्लिनिंग, तर बकेटही छान क्लीन करून घेऊयात. साबणाने छान घासून घेतलं 3ही बकेट. आणि आम्ही सगळ्यांचे कपडे असे वेगवेगळेच बकेटमध्ये ठेवतो. बाहेरच्या कपड्यांसाठी दुसऱ्या वॉशरूममध्ये वेगळी बकेट आहे, आणि तिकडच्या वॉशरूममध्ये कोण आंघोळ करायचं तिकडे वेगळी बकेट. म्हणजे आता सध्या तरी आम्ही 5 बकेट्स अशा यूज करतो वॉशरूममध्ये. म्हणजे कोणाचेच कपडे कशामध्येच मिक्स होत नाही, आणि ते सेपरेट असले की तेच बरं असतं. कारण मशीनलाही बेबीचे कपडे हे वेगळे लावले जातात आणि आमच्या आंघोळीचे कपडे हे वेगळे लावले जातात. कारण बेबीच्या कपड्यांना आम्ही डेटॉल वगैरे मग इथे फायनली ना सगळ्या बकेट अशा घासून क्लीन करून वगैरे घेते आहे. आणि छान बकेट क्लीन करून झाल्यानंतर ना मग फायनल पाणी टाकून आणि मग सगळं वॉशरूम ना छान क्लीन झाल्यानंतर एक्झॉस्ट फॅन वगैरे छान चालू करून दिला. आणि बकेट बाहेर वाळत घातले म्हणून काही थोडेसे कपडे ते थोड्या वेळ वरती ठेवले. आणि स्प्रे वगैरे रूम फ्रेशनर वगैरे जे आहे वॉशरूमचं फ्रेशनर ते मारून घेतलं. आणि खूप फ्रेश सगळं आवरलं. आणि जवळजवळ 4:15 वाजत आले. बेबीचं फूड वगैरे सगळं झालं. पिकाबू आणि जे मला क्लिनिंग करायचं ते झालं. सोफ्याचे कवर आणि पिलोचे कवर आज दोन्ही मशीनमधून झाले, ते पण सुकायला वगैरे टाकलेत. कारण खूप धूळ झाली होती आणि आल्यापासून ना त्या गोष्टीला हातच लागला नव्हता. म्हणून मला असं वाटलं की एवढ्या दिवसापासून आपण आलो आहे, जवळजवळ येऊन आता 10-12 दिवस तरी झाले असतील, आणि क्लिनिंग असं डस्टिंग वगैरे हातच लागला नव्हता. आणि त्याच्यामुळे आम्ही आजारी पण पडून गेलो मध्येच, त्याच्यामुळेही हात लागला नाही. म्हणून म्हटलं आता तरी ही वेळ आहे. झोमडा कलायचे तू ना ते घ्यायचे का घ्यायचं का डॅडाकडे नाही ना, डॅडा काम करतोय ते आण आपल्याला बॉट. मग काकूंना सांगितलं आज गॅलरी पण क्लीन करून घ्या. मग टेबल, सर्व्हिस टेबल, त्याच्यानंतर हे डायनिंग टेबल वगैरे सगळे क्लीन झाले. विंडोज थोडं केलं. विंडोज खूप मोठे आहेत त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे ते आज नाही केलं. पण जे आपलं युनिट वगैरे हे सगळं क्लीन केलं. हा टीपॉट हे क्लीन करून घेतलं काकूंकडनं. आणि टी व्हीचं हा जो युनिट पोर्शन आहे याच्यावर खूप धूळ साचलेली. आणि इथे ना ते खेळणीचं ठेवल्यामुळे ना इथे खूप धूळ झालेली. आणि तिथेही टॉईस तिथेच ठेवतं म्हणून तिकडे धूळ झालेली. आणि इथे मग मी हे टेलिफोन वगैरे वरचं गणपती बाप्पा सगळं क्लीन करून घेतलं. आणि जिथे वरूनची फ्रेम वगैरे, आता हा पिलो कवर मी तशाच पिलोज तशाच ठेवल्यात. आता ते सुकतील वगैरे, मला संध्याकाळपर्यंत सुकून जातात, जास्त वेळ लागत नाही. इथले मॅक्झिमम उद्यापर्यंत, तर मी ते उद्या टाकून देईल. आणि आता
वरूनची काय तब्येत ठीक नाही, तो थोडा वेळ आराम करतोय, पप्पाही तिकडे आराम करतो. काय झालं एक काय आवलं वगैरे इतकंसं बरं नाही आहे. तर आता 4:15 झालेत, मला असं वाटतं त्याला झोपायचं आहे. तर म्हणून म्हटलं की चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण तो काय आता राहणार नाही आणि वरून पण आराम करतोय. तर माझं कसं आहे की थोडं जरी मला असंही होतं की मला ते जमत नाही, म्हणजे किती मी तब्येत वगैरे काही ठीक नसेल तरी. तर काल मी मेडिसिन घेतल्या होत्या, तर बरं वाटते आज, म्हणून मी सगळं काम करून टाकलं आणि मशीनही सगळे झालेत. तर आता बेबीला झोपत असेल त्याला झोपवते आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाथरूम वगैरे पण क्लीन झालेत आणि ज्या बकेट्स होतात ना, ज्याच्यामध्ये बेबी काय करतो ते पाणी घेतो आणि बकेटला कधी तोंड लागलं जातं, कधी मगाला तोंड लागलं जातं, म्हणून मग मी ते पण क्लीन करून टाकले. आता बाहेर गॅलरीमध्ये सुकत ठेवलेलं आहे. संध्याकाळ वगैरे ते परत छान ड्राय होऊन जातात आणि म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बाथरूम पण छान घासून वगैरे झालं. तर आज बरंचसं काम झालं आहे. मोठा प्रॉब्लेम झाला ना, असं नको व्हायला होतं. मला इतकं वाईट वाटतंय ना, इतक्या मेहनतीनं बनवलेलं आणि तुम्हाला सगळ्यांना मी ऑलरेडी याच्यामध्ये पण सांगून ठेवलेलं. तर ना जो त्या दिवशी सटवायचा जो ब्लॉग आहे तो मी छान एडिट वगैरे करून ठेवलेला आणि प्रॉब्लेम असा झाला की मला कळलंच नाही की मी बाकीचे डिलीट केले, तर त्याच्याबरोबर तोही डिलीट होऊन गेला. मला इतकं वाईट वाटतं आहे की मी सगळ्यांना छान मिनी ब्लॉगमध्ये सांगून ठेवलं की मोठा ब्लॉग होईल आणि तो मी अपलोड नाही करू शकले, त्याबद्दल सॉरी. आणि त्याच्यामध्ये काय नाही, कानुले वगैरे गूळ टाकून बनवलेले, नैवेद्य वगैरे बनवलेले, पूजा केली आणि असं केलं होतं. बरंच छान होतं त्याच्यामध्ये. आपली महाराष्ट्रीयन काही गोष्टी आपण पाळतो, परंपरा वगैरे, त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये होतं. पण ठीक आहे, आता डिलीट झालं, काय करणार. मी खूप ट्राय केलं कुठे अजून आहे का बाकीच्या ॲपमध्ये वगैरे, पण काही मिळालं नाही मला. सो जाऊ द्या, काही हरकत नाही. त्याच्यामुळं सॉरी, तो तुम्हाला नाही बघायला मिळणार आता. चलो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय बाय.